नमस्कार. प्रसाद प्रकाशनच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्तानं मला नृत्य प्रशिक्षणासाठी नाट्यशास्त्र ग्रंथाची आवश्यकता आहे का, असा विषय देऊन बोलवली आहे. त्याबद्दल मी प्रसाद प्रकाशनच्या सर्व सहायकारी ह्यांचा आभारी आहे. स्पेशली डॉक्टर विनया क्षीरसागर ज्यांनी माझं हे नाव सुचवलं ह्या कार्याबद्दल. खरं सांगायचं म्हणजे संप्रदायाशी संबंधित असलेल्या शास्त्राचा संपर्क आणि एकसंगता हा विषय प्रामुख्याने माझं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. आणि त्यातही प्रामुख्याने संस्कृत साहित्य, संस्कृत नृत्याविषयीचे ग्रंथ आणि नृत्य या क्षेत्रात विविध कलाकृतींची निर्मिती करण्याचा माझा सतत प्रयत्न राहिला आहे. हे भाषण मराठीत असल्या कारणाने मी खूप सारं लिहून काढलं आहे आणि तेच मी वाचून दाखवणार आहे. कोणाचंही क्रिटिसिझम न जुमानता परंपरेचं जतन करण्याबरोबरच नवीन चळवळींच्या निर्मितीसाठी आपल्या परंपरेतील वैभवाची अंतर्दृष्टी म्हणून पुरातन भारतीय ग्रंथाच्या संशोधन, पुनर्विभाग आणि पुनर्बांधणीवर माझा ठाम विश्वास आहे. माझे गुरुजी दिवंगत आचार्य पार्वती कुमार यांनी मला दिलेला हा वारसा नंदिकेश्वराच्या अभिनदर्पणम ग्रंथाचे दृश्य श्राव्य मंचन हे शिकवण्याच्या निमित्ताने माझ्याकडे आला आहे. इथे नृत्य प्रशिक्षण म्हणजे प्रयोगविधी आणि नाट्यशास्त्र म्हणजे शास्त्र. तर प्रथम आपण शास्त्र या शब्दाची शब्दकोशातून म्हणा किंवा साहित्यातून व्याख्या बघण्याचा प्रयत्न करूया. शास्त्र म्हणजे वैज्ञानिक ग्रंथ म्हणून स्पष्ट केले जातात. शब्दार्थेनं त्यांना सिद्धांत स्पष्ट करणारे, सूचना देणारं, दिशा दाखविणारे, आदेश करणारे पुस्तकं, शिकवणे जायचं कोणीतरी काहीतरी शिकवण्याचं साधन आहे असं म्हणणारी पुस्तकं, सूचन करणारे, मार्ग दाखविणारे, नियमाचं संकलन करणारे, शिकवण्याची पद्धत दाखविणारे, शिस्तबद्ध असे पुस्तकं म्हणजे शास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजेच शास्त्रामध्ये एक पद्धतशीर किंवा सुव्यवस्थित अशी तत्कालीन क्रियांचं प्रदर्शन करणारी सुयोग्य नियंत्रित अशी विधी असं म्हणायला हरकत नाही. परंतु नृत्यांगना जेव्हा नर्तकाच्या बाबतीत या पारंपरिक सरावामध्येच या शास्त्रांचा वापर केला जात असतो आणि म्हणूनच शास्त्री तत् शास्त्रम शब्दाचा अर्थ असा, कोणतंही एक शास्त्र, कोणताही विषयाचं विज्ञान, विशेष ज्ञानाचा एक ग्रंथ ते म्हणजे शास्त्र, किंवा प्रयोगशास्त्राच्या विरोधी असलेला विभाग म्हणजे शास्त्र. दुसरीकडे नृत्य म्हणजे प्रयोग करणे, म्हणजे प्रयोग शब्दाचा अर्थ आहे सराव, प्रयोगात्मक क्रिया, प्रक्रिया, अभ्यास, कामगिरी किंवा कुठल्याही कार्याचे अथवा कृतींचं सादरीकरण करणे, पेश करणं, रुजू करणं, रजूआत करणे, टू परफॉर्म, हे प्रयोग झाला. अर्थात शास्त्र आणि प्रयोग हे दोन शब्द आहेत. हा शब्द जरी एक विरोधाभास असला तरीही दोन्ही एकमेकांचे अविभाज्य अंग आहेत. म्हणजे हे दोन्ही शब्द हे एकमेकांना पूरक आहेत, विरोधाभासी नाहीत. खरं म्हटलं तर शास्त्र हा प्रयोगाच्या पुराव्याचा एक अनिवार्य आणि अमूल्य स्रोत आहे. म्हणजे त्या काळात प्रचलित असलेल्या सरावाचा आधार किंवा पाया आहे. आणि प्रयोग म्हणजे सतत परिवर्तनशील राहणारं, सतत जिवंत राहणारी, सतत
प्रक्रियेत राहणारी अशी जीवनशैली, अशी जीवन पद्धत आहे. परंतु आजच्या जगात शास्त्र हे केवळ पाठ्यपुस्तकातील सिद्धांत किंवा व्यापक म्हणे असं समजलं जातं की सिद्धांत किंवा त्याची व्याख्या करणारे असा एक ग्रंथ. पण ह्याचा अर्थ त्याही पलीकडे जातो. आणि त्यासाठी मला कपिला वात्स्यायनजींचं एक खूप सारं छान कोट आहे ते म्हणून दाखवावं असं वाटतंय. शास्त्र म्हणजे काय? ईच टेक्स्ट is perhaps a fragment of or a small prototype of a great monument, not of the bricks or stones, but of the experience, speculation, thought and practice shared and lived together. Similarly, so Natyashastra is one such a smriti or a written document of the practice existing in Bharata's preceding and existing era is a prayog shastra. So नाट्यशास्त्र is a प्रयोग शास्त्र. मराठीत थोडक्यात सांगते. शास्त्रातील प्रत्येक मजकूर हे कदाचित मजकूर हा एखादा महान स्मारकाचा एक तुकडा किंवा छोटासा नमुना असू शकतो. तो विटांचा किंवा दगडांचा नव्हे तर अनुभवांचा, अनुमानांचा, विचार आणि सरावाचा, विचार सामायिक करण्यासाठी आणि जगण्यासाठीचा. आणि भरताचं नाट्यशास्त्र हे त्याच्या आधीच्या आणि विद्यमान युगात अस्तित्वात असलेल्या विविध प्रथांची एक अशीच स्मृती अर्थात लेखी सामग्री आहे असं म्हटलं आहे. किती सुंदर भाषेत प्रयोगशास्त्राची व्याख्या आपल्याला मिळाली. परंतु आता प्रश्न असा येतो की नृत्य, नाट्य, संगीत इत्यादी कला ह्या मौखिक परंपरेने प्रयोगाद्वारे अत्यंत जिवंत स्वरूपात आज आपल्याला दिसून येत आहेत. मग या शास्त्रांकडे कशासाठी वळावं? का त्याचा सराव करावा? का त्याचा अभ्यास करावा? तर त्याचं उत्तर म्हणजे शास्त्रांचा परिचय करणे म्हणजे भूतकाळात असलेल्या योग्यरित्या आणि विविध प्रथांची जाणीव करून समजून घेऊन त्याचा इतिहासाशी संबंध बांधून आज आपल्या समोर अस्तित्वात असलेला परंपरेचा पाया, स्थापना आणि त्याचं मूळ त्या शास्त्रातून सापडते का ह्याचा अभ्यास करणे, ह्याचा रिसर्च करणे, ह्याचं संशोधन करणे. त्याच वेळेची, त्याच काळची परिस्थिती, स्थिती, वृत्ती, वर्तन, क्रिया, प्रवृत्तींचा आधार या शास्त्रांद्वारे आपल्याला प्राप्त होत असतो व आजच्या युगातील कलेंचा आधार तिथूनच आपल्याला सापडत असतो. व म्हणूनच भारतीय कलातील शास्त्रांचे महत्त्व अविस्मरणीय आहे आणि त्यातूनच आम्हाला सध्या आणि भविष्यातील नवनवीन कार्य व कृती करण्यासाठी प्रोत्साहन आणि ज्ञान मिळत आहे. आता नवीन पिढींचा व युवा कलाकारांचा प्रश्न असा असतो की शास्त्र हे काय प्रतिबंधित करत असतात, ते नाविन्यपूर्ण आणि सर्जनशीलतेला नकार देत असतात. तर सर्वात प्रथम आपण या प्रश्नांवरूनच नाट्यशास्त्र या ग्रंथाकडे वळायचा प्रयत्न करूया. 2व्या शताब्दी पूर्वी भरतमुनी रचित 36 अध्यायांमध्ये जवळपास 6000 श्लोकांना सामावून घेणारा हा नाट्यशास्त्र ग्रंथ पंचम वेद म्हणून ओळखला जातो. जग्राह पाठ्यम ऋग्वेदात सामेभ्यो गीतमेवच यजुर्वेदाद अभिनयान रसान अथर्वणादपि. ब्रह्मदेवाने 5व्या वेदाची निर्मिती करताना ऋग्वेदातून पाठ्य, सामवेदातून गीत, यजुर्वेदातून अभिनय व अथर्ववेदातून रस हे घटक घेऊन सर्व वर्णांसाठी त्याची निर्मिती केली. व नाट्यशास्त्रातील विषयांच्या बाबतीत देखील नाट्याची व्याख्या करत असताना ते सांगतात, न तज्ज्ञानम न तत्शिल्पम न सा विद्या न सा कला न संयोगो न तत्कर्मम नाट्येस्मिन् यन न दृश्यते.
असं कोणतेही ज्ञान, शिल्प, विद्या, कला, योग व कार्य नाही जे नाट्यामध्ये दिसत नाही. ह्याबरोबरच अत्यंत महत्वाचं त्यांनी वेद प्रमाण भरतानी दिलं आहे, त्याचबरोबर अध्यात्म प्रमाण आणि लोक प्रमाणाला देखील त्यांनी तेवढंच समान महत्त्व दिलं आहे. आणि त्यामुळेच भरताचं हे नाट्यशास्त्र आज अजरामर आहे आणि आजच्या काळात सुद्धा भारतीय कलांचा तो विश्वकोश समजला जात आहे. एखाद्या कलेचा, अर्थात आपण एखादं शास्त्रीय नृत्यच घेऊया, उदाहरणार्थ भरतनाट्यम किंवा कथ्थक नृत्य घेऊया, तर आजच्या युगात असलेल्या या नृत्य परंपरेचा नाट्यशास्त्राचे संबंध आहे का? कदाचित प्रत्यक्षात नाट्यशास्त्रात ग्रंथामध्ये दिलेले आंगिक वाचिक आहार्य किंवा पूर्वरंगाचे सादरीकरण तसे ते तसे आजचे नृत्यकार करत नसतील किंवा तसं ते शक्य नसेल, तरी थोड्याफार अंशाने का होईना प्रत्येक भारतीय कलांचं नाट्यशास्त्राशी संबंध अतूट नातं आहे. या ग्रंथात सांगितलेले नाट्यवेदाची उत्पत्तीची पौराणिक कथा म्हणा, पूर्व रंगविधी म्हणा, किंवा 6व्या अध्यायात सांगितलेले नाट्याचे रसभावधर्मी वृत्ती परवृत्तयः सिद्धीस्वरस्तथा तोद्य गानम रंगश्च संग्रह हे 11 अंगे म्हणा, वाचिक अध्यायातील वर्णमाला समजा, किंवा छंद किंवा काव्य किंवा अलंकाराची व्याख्या सांगताना, किंवा आहार्य अभिनयातील वेशभूषा, दागिने, रंगभूमीवरील सामान सुमान इत्यादी असो, सामान्य अभिनय असो किंवा चित्राभिनय असो, प्रत्येक विषय हा भारतीय नर्तक, नट, चित्रकार, शिल्पकार किंवा कुठल्याही भारतीय कलाकाराला कुठे ना कुठे, कधी ना कधीतरी स्पर्श करतच राहिला आहे आणि करतच राहणार आहे, ह्याच्यात काहीही वाद नाही. त्यातही नाट्यशास्त्र सांगितलेला 6व्या अध्यायात सांगितलेला ब्रह्मानंद सहोदर रसनिष्पत्ती आणि रसास्वाद हे संपूर्ण विश्वाला भरतांनी दिलेली एक अमूल्य देणगी आहे. हे कसं विसरू शकतो आपण? पण तरीही प्रश्न परत तिथे असाच राहतो की नाट्यशास्त्र किंवा शास्त्र किंवा ग्रंथ हे नाविन्यता, सर्जनशीलता इत्यादीचा अभाव असतो, त्याची परवानगी देत नाही. आणि मग शास्त्रे का वाचावी? मी नृत्यांगना आहे म्हटल्यानंतर नाट्यशास्त्राचा नृत्य अध्याय म्हणजे 8व्या अध्यायामध्ये हस्ताभिनय, जिकडे हस्तांद्वारे अभिनय कसा दाखवता येईल त्याची चर्चा केली आहे. त्याच्यात एक छान श्लोक म्हणून मी एक उदाहरण देते. आकृत्या चेष्टया चिन्है जात्या विज्ञाय वस्तुतः स्वयं वितर्क कर्तव्यात हस्ताभिनयनं प्रति किंवा नृत्याभिनयनं प्रति किंवा नाट्याभिनयनं प्रति. विद्वानांनी, याचा अर्थ असा होतो, विद्वानांनी कुठल्या तरी व्यक्ती किंवा वस्तूचा अभिनय करताना त्याची आकृती म्हणजे त्याचा आकार, त्याच्या हालचाली, त्याचे विविध क्रिया, चिन्ह, काही स्पेसिफिकेशन्स जे असतात ते, जाती म्हणजे स्पीसीस, आणि कथावस्तूमधील आख्यान किंवा व्याख्यान यावर लक्ष ठेवून लोकप्रियतेचा अभ्यास करून स्वतः तर्क वितर्क करून योग्य अशा नाट्याभिनयाची योजना करावी. अथवा असंही म्हटलंय, जर भारतांनी दिलेल्या हस्त इत्यादींचा विनियोग अपुरा असेल किंवा आजच्या काळातील यांत्रिक किंवा तांत्रिक हस्त तिथे नसतील, तर स्वतःच्या बुद्धीने वर सांगितलेल्या घटकांचा आधार घेऊन नित नवीनतम हस्त प्रयोगाची किंवा हस्त निर्मिती करून प्रयोग करावा अशी परवानगी दिली आहे. म्हणजेच हा श्लोक
असे अनेक घटक आणि असे अनेक उदाहरणं आणि असे अनेक श्लोक नाट्यशास्त्रात सापडतात, जे तुम्हाला क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनला परवानगी देत आहेत. हा एक श्लोक अंगिका अभिनयापैकी आहे, जो अनेक घटकांपैकी एक आहे, जिथे भरत आपल्या नाट्यशास्त्रामध्ये नृत्यातील कलात्मकतेचा सर्जनशीलतेला परवानगी देऊन, त्यास मान्यता देऊन, शास्त्राच्या माध्यमातून परंपरेबद्दल किंवा परंपरेत बदल करणे किंवा वाढ होणे कसं शक्य आहे त्याची जाण करून देत आहे. अर्थात त्याचे विश्लेषण म्हणजे आपण शास्त्रात दिलेल्या तत्वांचा आधार घेऊन लोकप्रमाणांवरून, स्वतःच्या अनुभवांवरून, समकालीन सादरीकरणाच्या अनुषंगाने व निरीक्षणाने, नाट्यशास्त्रातील माहितीच्या खजिन्याच्या आधाराने किंवा तो आधार घेऊन स्वतःच्या कल्पनाशक्ती आणि आवाक्याप्रमाणे सर्जनशीलतेचा कॅनव्हास मोठा करू शकतो, वाढवू शकतो. विविध तंत्र आणि पद्धतींचा वापर करून अनेक साधन सामग्रीच्या आधाराने सौंदर्य वाढवून नाविन्यपूर्ण कृती तयार करू शकतो. आता या एकाच श्लोकांनी आपल्याला याची आठवण करून दिली आहे की शास्त्र ही केवळ कागदाची अप्रचलित पत्रके नसून सतत उपयोगात आणण्यासाठी ते असतात. त्याच्यात शास्त्राचा संदर्भ समजून घेणे, रूपांतर करणे, अर्थ लावणे आणि प्रयोजन आणि प्रयोग या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून कलेतील कृतीमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो शास्त्राच्या आधाराने. आणि म्हणूनच नाट्यशास्त्राला प्रयोगशास्त्र असं म्हटलेलं आहे. परफॉर्मिंग अकॅडमिशियन म्हणून, विविध संस्कृत ग्रंथाचा अभ्यास केला आहे म्हणून व नृत्याच्या हस्तलिखिताच्या संशोधन व पुनर्रचना आणि त्यांचं दृश्य श्राव्य प्रयोगात रूपांतर असे वेगवेगळे प्रयत्नानंतर मला एक निर्विवाद सत्य असं समजलं आहे की शास्त्र एखाद्याच्या सर्जनशीलतेवर प्रतिबंध घालत नाही, उलट तो एखाद्याच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाला, त्याच्या क्षितिजाला अत्यंत विस्तृत करून ज्ञान वाढवून संरचनेला सतत उत्तेजन देत असतं. खरं तर सध्याच्या काळात परंपरागत जी देहबोली, अंगिक हालचाली आपण करतो ते नाट्यशास्त्र व त्याच्यावर आधारित अशी अनेक संस्कृत ग्रंथे आहेत, ज्याच्यात त्याचा अंशतः उल्लेख आपल्याला कुठे ना कुठेतरी सापडतो. त्या ग्रंथ म्हणजे खूप ग्रंथ आहेत. त्यातील काही म्हणजे अभिनय दर्पण, संगीत रत्नाकर, संगीत दर्पणम, नृत्य रत्नकोश, संगीत सार संग्रह, बलराम भरत, नृत्य रत्नावली इत्यादी इत्यादी. त्यातील अभिनय दर्पण हा ग्रंथ, नंदिकेश्वर लिखित अभिनय दर्पण या ग्रंथातील अंगिक अभिनयाच्या व्याख्या ह्या सर्वमान्य झाल्या आहेत आणि भरतनाट्यमला तर ते पाठ्यपुस्तक म्हणूनच समजलं जात आहे. मग अभिनय दर्पणांनी देखील काही ना काहीतरी नाट्यशास्त्राच्या आधारावरनं घेतलंय. मग त्याच्यात फरक काय? अत्यंत तुमच्या आणि आमच्या सोप्या भाषेत समजायचं म्हणजे भरतनाट्यमकारासाठी अभिनय दर्पण हा बाबा आहे आणि नाट्यशास्त्र हा आजोबा आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु कधी कधी शास्त्र आणि संप्रदायामध्ये आपण करतो त्याच्यात विसंवाद निर्माण झालेला दिसून येतो किंवा विसंगती असते. संगीत दर्पणाच्या 4थ्या अध्यायात म्हणजे 16व्या शतकात संगीत दर्पण चतुर्दामोदराने लिहिलं, त्याच्या 16व्या अध्यायात लक्षण लक्ष विरुद्ध म्हणजे संस्कृत ग्रंथामध्ये श्लोकांमध्ये काहीतरी वेगळं सूचित केलेलं आहे आणि काय समजून त्याचा प्रयोग केला आहे ते काहीतरी वेगळंच होतं, म्हणजे त्याच्यामध्ये विसंगती दिसून येते.
यावरून असं स्पष्ट होतं की 16व्या शतकात देखील शास्त्रातील सिद्धांत आणि सिद्धांताचा प्रत्यक्षात अंमलबजावणी तफावत होता. आणि त्याचं कारण असं समजायला हवं की त्या काळी विख्यात नर्तक आणि उत्तम विद्वान ह्यांच्या काम करण्याच्या विविध पद्धतीमुळे हा भेद दिसून येतोय. असं वाटतंय की त्या काळी नर्तक आणि शास्त्रज्ञ दोघांनीही वेगवेगळ्या विभागांमध्ये एकमेकांपासून स्वतंत्रपणे राहून स्वतःचं कार्य केलं. अर्थात नृत्यांगनांनी प्रत्यक्ष नृत्याकडे लक्ष केंद्रित केलं आणि विद्वानांनी शास्त्राचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. परिणामी एक नर्तक शास्त्रापासून काहीही मैल दूर राहिले आणि अभ्यासक प्रत्यक्ष नृत्य परंपरेपासून अनभिज्ञ राहिले आणि म्हणूनच लक्ष विरुद्ध दिसून येतो. परंतु अभिनय दर्पण ग्रंथाचं जेव्हा दृश्य श्राव्य रंगमंचन 324 लोकांचं आचार्य पार्वती कुमारांनी कंपोज केलं, मी ते नृत्य केलं आणि IGNCच्या आर्काइव्हलमध्ये ते ठेवलं गेलं. तो प्रयोग झाल्यानंतर पार्वती कुमारांची ही जिद्द होती की नाट्यशास्त्राचं संपूर्ण वाचन आपण केलंच पाहिजे आणि तेही अभिनव गुप्ताचे अभिनव भारती टीकासह. आणि ते झाल्यानंतर 5 वर्ष रोज जेवढं वाचता येईल असं नाट्यशास्त्राचं वाचन आम्ही संपूर्ण चक्र परिवर्तन असे 5 चक्र म्हणजे 5 वेळा संपूर्ण नाट्यशास्त्र वाचलं. आणि त्यानंतर त्यांची इच्छा होती की आम्ही नाट्यशास्त्राचं मराठी भाषांतर करावं आणि ते मी आणि श्रीहरी गोकर्णकरांनी केलं आहे आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती आणि साहित्य मंडळाने त्याचं पब्लिश करून त्याचा पहिला विभाग पब्लिश केलेला आहे. त्याच्यात 1 ते 12 अध्याय आहेत आणि 13 ते 24 अध्याय दुसरा विभाग लवकरच येणार आहे. परंतु काही कट्टरवादी किंवा काही परंपरेतील लोक हा व्यवहारातील बदल आणि नवकल्पनांवर शास्त्रावर आधारित नवकल्पनांवर टीका करतात, तेव्हा ही जबाबदारी आपल्या कलाकारांच्या खांद्यावर आहे, शास्त्रज्ञांच्या खांद्यावर आहे की आधुनिकतेचा व शास्त्राचा अमर्याद सीमेत राहून त्या शैलीमध्ये होणाऱ्या घडामोडींना प्रोत्साहन करत राहणे. इथे पद्मा सुब्रमण्यमजींचा एक सुंदर कोट आहे जो मी वाचणार आहे. The social acceptability of the art depends on the moral and ethical standards of the artist of every age. मराठीत सांगायचं म्हणजे कलेची सामाजिक स्वीकार्यता ही प्रत्येक युगातील कलाकारांची प्रामाणिकता आणि नैतिकतेवर अवलंबून असते व म्हणूनच आजच्या युगात भारतीय शास्त्रीय नृत्य शिकत असताना नाट्यशास्त्र ग्रंथाचे अध्ययन करायची गरज आहे की नाही हे आपण कलाकारांनी, आपल्या समाजातील उत्तम विद्वान वर्गांनी व शिक्षण धोरणावरूनच ठरणार आहे. खरं तर 1800च्या साली इसवी सनामध्ये नाट्यशास्त्राची एक हस्तलिखित सापडली. तिथपासून ते आजमितीपर्यंत नाट्यशास्त्र विषयाकडे लोकांमध्ये आवड वाढतच चालली आहे. परंतु इथे नाट्यशास्त्राचा उगम, विकास, लेखक, इतिहास इत्यादीकडे न वळता आपण नाट्यशास्त्राच्या नृत्य क्षेत्राकडेच वळणार आहोत. त्याविषयी थोडंसं बोलूया. नाट्यशास्त्रामध्ये नाट्य असो, नृत्य असो, चित्रकला की शिल्पकला असो, सर्व कलांसाठी अत्यंत महत्त्वाचा एक पहिल्याच अध्यायात एक श्लोक सांगितला आहे, तो म्हणजे त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यम भावानुकीर्तनम. म्हणजे नाट्य हे त्रिलोकामध्ये असलेल्या सर्व भावांचे अनुकीर्तन आहे, सादरीकरण. इथे अनुकीर्तनचा अर्थ अनुकरण कोणीही लावू नये, कारण अनुकरण केल्यामुळे नक्कल, थट्टा किंवा चेष्टा होईल व म्हणूनच नाटककारांनी
ही पहिली पायरी, नृत्यकार म्हणू, नाटककार म्हणू, कलाकार म्हणू, ही पहिली पायरी म्हणजे आपल्या स्वतःचे रूप बदलून सोंग घेऊन त्या पात्राचे अनुकर्तन करणे आवश्यक आहे. आणि नृत्याच्या सादरीकरणाला म्हणूनच पदार्थ अभिनय असं म्हणतात, जिथे कोणत्याही शब्दाचा उच्चार न करता नर्तक फक्त अंगिक क्रियावरून त्या गीतातील जवळजवळ सर्व पदांचा अर्थ नर्तक स्वतःच्या अंग, चक्षु, हस्त इत्यादी अभिनयांद्वारे करून दाखवतो. इथे मी अभिनय दर्पणचा श्लोक नाही कोट करणार. आस्येनालंबेत गीतम चक्षुर्भ्याम दर्शयित भावम, कारण आपण नाट्यशास्त्राविषयी बोलतोय. नाट्यशास्त्रकार खूप सोप्या भाषेत सांगतो की नाट्याचं जेव्हा भावानुकीर्तन किंवा नर्तक जेव्हा भावानुकीर्तन करेल तेव्हा त्या शब्दाची किंवा काव्याची किंवा संवादाची ती अभिव्यक्ती ती अंगाद्वारा अभिव्यक्त करत असणं. आणि म्हणूनच भरतांनी चक्क 8व्या अध्याय ते 12वा अध्याय आणि 4थ्या अध्याया असे 6 अध्यायामध्ये अंगिक अभिनयात योजनेची संपूर्ण डिटेल्ड माहिती दिली आहे. व त्यानंतर त्याचा प्रयोगात्मक अभिगम म्हणून सामान्य अभिनय आणि चित्र अभिनय असे 2 अध्याय खास नर्तकासाठी दिलेले आहेत. त्याविषयी आपण बघणार आहोत. नाट्यशास्त्रामध्ये पायापासून डोक्यापर्यंतच्या भिन्न भिन्न अवयवांच्या प्रत्येकी विचार केला गेला आहे व त्या प्रत्येकाची व्याख्या सांगून त्यांचे विनियोग सांगून प्रत्यक्षात कुठला रस किंवा भाव त्यामध्ये वापरायचा हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याच्यात आपण पहिल्या नाट्यशास्त्राचा 8वा अध्याय धरूया. 8व्या अध्यायाची सुरुवातच त्यांनी अंग उपांगाची व्याख्या दिली आहे आणि त्यानंतर शिरो, आकंपित, कंपित, धूत, आधूत, विधूत, परिवाहित, अंचित, निहंचित, परावृत्त इत्यादी शीर्ष दिले. त्यानंतर भरत दृष्टीभेद सांगतो. दृष्टी सांगताना भरत रसदृष्टीकडे सर्वात प्रथम वळतो. कांता, भीता, हास्या, करुणा, अद्भुता, रौद्री, वीरा, बीभत्स आणि शांताविषयी सांगतो. त्यानंतर स्थायी भावदृष्टी, स्निग्धा, रुष्टा च दीना च क्रुद्धा, दृप्ता, भयान्विता, जुगुप्सिता, विस्मिता चेती स्थायी भावेषु दृष्टया असं सांगतो. आणि त्यानंतर 33 व्यभिचारी भाव, त्याच्या दृष्टी शून्या, मलिना, लज्जान्विता, ग्लाना इत्यादी सांगतो. त्यानंतर अत्यंत सूक्ष्म उपांगांचे वर्णन करताना तो अगदी बुबुळांचे प्रकार, पापण्यांचे प्रकार, भुवयांचे प्रकार, नाक, गाल, अधरोष्ठ, हनुवटी, मुखज आणि मुखराग, हा काळा, हा पांढरा फिक्कट झालाय, हा काळसर दिसतोय, हा लाजेने गुलाबी झाली आहे, लाल झाली आहे, हे जे शब्द आपण वापरतो तोच मुखराग. इतक्या सुंदररित्या वर्णन भरतांनी केलं आहे. तोही अंगिक अभिनयाच्या अध्यायात केला आहे. म्हणजे अंगिक अभिनयाचा अध्याय फक्त हे नृत्यांगनासाठी नाही तर एक नर्तकासाठी देखील आहे, एक चित्रकारासाठी आहे, एक शिल्पकारासाठी देखील आहे. आणि ग्रीवाचे प्रकार त्यांनी 8व्या अध्यायात स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर येणारा 9वा अध्याय. 9वा अध्याय म्हणजे अंग. अंगातला सगळ्यात महत्त्वाचा अंग म्हणजे हस्त. हस्त म्हणजे असंयुत हस्त, म्हणजे जोडलेले नाहीत ते, असंयुत हे 24 आणि संयुत हे 14 आणि नृत्यहस्त हे 28. त्यांची लक्षणे सांगून त्यांचे विनियोग देखील सांगितले. आणि पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे हे विनियोग पुरेसे नसतील तर तुम्ही स्वतः तुम्हाला हवे तसे हस्तांची निर्मिती करा अशी परवानगी दिली आहे. त्यानंतर मला अत्यंत आवडलेला असा एक श्लोक आहे, तो म्हणजे हस्तकरणांविषयी सांगतो. आवेष्टित, उद्वेष्टित, व्यावर्तित, परिवर्तित ह्या क्रिया निष्पत्तो निरपेक्षायाम. या हस्तकरणांमधून काहीही अर्थाची निष्पत्ती होत नसताना देखील
सौंदर्य वाढवण्यासाठी या हस्तांचा वापर कसा करायचा याचं उत्तम त्यांनी सांगितले की व्यावर्तित परिवर्तित करून मग चंद्र दाखवावा, किंवा पहिल्याच नृत्यकरणामध्ये पुष्पपुट हस्तकरणापूर्वी अवेष्टित उद्वेष्टित हस्तकरण करून अमुकचारी करून त्यानंतर त्या पादस्थानावर यावं असं सांगितलंय. त्यानंतर भरत इथे थांबत नाही, तर अगदी बाहू, छाती, पार्श्व, पोट, कंबर, पाय इत्यादी सर्वांचे सूक्ष्मातिसूक्ष्म विभाग त्यांनी दाखवलेले. म्हणजे नृत्यकाराला, शास्त्रकाराला, कलाकाराला सोडा, एका डॉक्टराला, एका वैद्यासाठी पण सूक्ष्मातिसूक्ष्म अंग उपांग आणि प्रत्यांग कसे हलनचलन होऊ शकतात त्याचा अभ्यास करण्यासाठी अतिशय योग्य आहेत. 10व्या चारी विधानामध्ये या सर्व भिन्न अवयवांचा संयुक्त कर्माचा असा विचार केलेला आहे. इथे चारी म्हणजे एका पायाने केली जाणारी क्रिया आणि त्या परस्परांशी निगडीत असतात म्हणून त्यांना व्यायाम देखील म्हटलेला आहे. 2 पायाने जे केलं जाणार आहे त्याला करण अशी संज्ञा दिली आहे आणि कर्णाच्या योगाने मिळून जो होतो तयार त्याला खंड म्हटलं आहे. व 3 किंवा 4 खंड एकत्रित केल्याने त्याला मंडल म्हटलंय. नृत्यकाराला हे अत्यंत महत्त्वाचा धडा आहे, कारण ह्याचा वापर नृत्यामध्ये होतो. त्याचा उपयोग चलन, गती, शस्त्र उगारणे आणि युद्धासाठी केला जातो. नाट्य स्वरूपामध्ये जे काही वर्णन केलेले आहे ते सर्व चारींमध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि भरतमतानुसार नाट्यामध्ये असे कुठलाही विभाग नाही जिथे चारी शक्य नाही. चारी ही सर्वकडे सर्वश्रुत आणि सर्वकडे वापरली जाते. भरतांनी स्वतःच्या नाट्यशास्त्रामध्ये 16 प्रकारच्या भौमिचारी आणि 16 प्रकारच्या आकाशीचारींचं वर्णन केलेलं आहे. चारींमध्ये समपादचारी, सीतावार्ता, शकटास्या, चाश, विच्चवा, एडका, क्रीडिता, बद्धा, उरुद्वृत्ता, अड्डिता, उत्स्पंदिता, जनिता, स्पंदिता, अपसंदिता, समोत्सारित, मत्तल्ली आणि मत्तल्ली या भौमिचारी आहेत. अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून मी यांचे उल्लेख केलेला आहे, कारण ह्या चारींशिवाय करण शक्य नाही. त्यानंतर आकाशिकेचारी अतिक्रांता, अपक्रांता, पार्श्वक्रांता, ऊर्ध्वजानु, सूची, नूपुरपादिका, दोलापाद, आक्षिप्ता, आविद्धा, उरुद्वृत्ता, उद्वृत्ता, विद्युद्भ्रांता, अलाता, भुजंगत्रासिता, हर्णप्लुता, दंडपादा, भ्रमरी असे 16 आकाशिकेचारी देखील सांगितले. त्यानंतरच्या 11व्या अध्यायामध्ये त्यांनी ह्याच चारींवर आधारित भौमी मंडल आणि आकाशी मंडल सांगितले. आता 12व्या अध्यायात अत्यंत गोड अशा गतींचा उल्लेख केलेला आहे. आता गती म्हणजे काय? गतीमध्ये पात्रांचा प्रवेश. नृत्यामध्ये आम्ही देखील शूर्पणखा होतो, म्हणजे त्या शूर्पणखाचा पात्राचा प्रवेश. कधी आम्ही राम बनतो, रामाचे पाद. त्या पात्रांचा प्रवेश करताना पाय ठेवण्याचे नियम आहेत. कुठल्या लयीनुसार कुठल्या गतीमध्ये कुठल्या पात्र असायला हवं ह्याचे एक नियम आहे. उत्तम पात्र, मध्यम पात्र आणि अधम किंवा नीच पात्राची गती विलंबित, मध्य किंवा द्रुतलयीत असावी. का असावी, कशी असावी त्याचं वर्णन आहे. ते सोडा. देव, दानव किंवा पंदगांची गती म्हणा, किंवा आकाशात राहणाऱ्यांची गती म्हणा, किंवा रोगी अत्यंत थकलेला असा, किंवा शृंगार रसामध्ये कुठल्या पात्रांनी, उच्च पात्रांनी कशी गती करावी, मध्यम पात्रांनी कशी गती, असे रसानुसार देखील पात्रांच्या गती सांगितल्या आहेत. व्यापारी, सचिव, वणिक, अंधारातून जाणारे, रथावर असल्याची गती, विमानावर बसण्याची गती, घोड्यावर बसण्याची गती, पाण्यातील गती, बोटीमध्ये प्रवास करण्याची,
पर्वत चढणाऱ्यांची गती, वृक्षावर चढण्याची उतरण्याची गती, असे पशु पक्षींची गती इत्यादी सर्व त्यांनी गतिविधानामध्ये सांगितले। याच अध्यायामध्ये त्यांनी स्त्रींचं उभं राहणं, बसणं, झोपणे असे वेगळे स्थान, किंवा पुरुषांचं उभं राहणं, बसणं आणि झोपणे अशी विविध स्थान, म्हणजे गती आणि स्थान, म्हणजे चाललो की आपण स्थान सोडतो आणि उभे राहतो, गती संपते की परत स्थानावर येतो। आणि म्हणून गतीच्या अध्यायामध्ये त्यांनी गती आणि स्थान दोघांचा उल्लेख केलेला आहे। आणि ह्याचंच पुढे विविध संस्कृत ग्रंथांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। या गती अध्यायानंतर मी आत्ता वळणार आहे तांडव लक्षण नावाच्या चौथ्या अध्यायाकडे। जरी चौथा अध्याय पहिला येतो तरी चौथा अध्यायातील 108 करण समजून घेण्यासाठी हे 8व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत अवयवांच्या विविध क्रिया ह्याची जाणीव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चौथ्या अध्यायामध्ये भरत 108 नृत्यकरणांची व्याख्या देतो, ते समजून घेण्यासाठीच हे अध्याय मी पूर्वी सांगितले। या अध्यायामध्ये अमृतमंथन नावाचा समवकार, नाट्यप्रयोग आणि त्रिपुरदाह नावाचा डीमचा प्रयोग सादर केला। शंकरांनी ते पाहून संध्याकाळच्या वेळी स्वतः नृत्य करत असताना जे विविध करणांनी युक्त आणि अंगहारांनी युक्त असं नृत्याचं त्यांना स्मरण होतं आणि शंकरांनी त्याचा प्रयोग पूर्वरंगामध्ये भरतांनी करावा असे सांगितले। आणि अशा रीतीने तांडूने जे शिकवले गेलं ते तांडव नृत्य, ते 108 करण त्यांनी 108 करणं त्यांनी चौथ्या अध्यायात सांगितली आहेत नाट्यशास्त्राच्या। इथे पुन्हा हातपाय मिळून केलं जातं तो करण, 2 नृत्य करणे मिळून होते ते नृत्य मातृका, 3 किंवा 4 नृत्य मातृकातून उत्पन्न होतं ते अंगहार, 3 करण मिळून कलापक, 4 करण मिळून षंडक, 5 करण मिळून संघातक असे वेगवेगळे प्रकार निर्माण केलेले सांगितले आहे। 108 कर्णांची नावं सांगण्याची गरज नाही। तल, पुष्पपुट, वर्तित, वलितोरु, अपविद्ध, समनख, लीन इत्यादी इत्यादी। चिदंबरम, दक्षिणेतील चिदंबरम, बृहदेश्वर, कुंभकोणम इत्यादींच्या देवळात कोरलेल्या मूर्त्या या क्रियाशील करणांमध्ये असलेले एक छायाचित्र आहे। काही शेकडो छायाचित्रने एक करण तयार होत आहे। म्हणूनच असे उभे राहणे म्हणजे तलपुष्पपुट करण, किंवा असे उभं राहणं म्हणजे वर्तित करण। म्हणजे थोडक्यात सांगायचं, तलपुष्पपुटाचा श्लोक आहे, वामे पुष्पपुटम पार्श्वे, डावीकडे पार्श्वला पुष्पपुट पाय हात ठेवावे, पादो अग्रतल संच, पाय अग्रतल करावा, सन्नत पार्श्वम, पार्श्व थोडीशी बेंड करावी म्हणजे तलपुष्पपुट होतो असा शब्दार्थाने श्लोक घेऊन चालणार नाही। कारण त्या श्लोकामागे अभिनव भारतीने केलेली संपूर्ण टीका वाचणं अत्यंत आवश्यक आहे की तलपुष्पपुट करण करण्यासाठी कुठली चारी, कुठले हस्तकरण अवस्थित, परिवर्तित, विवर्तित करून मग पुष्पपुट, कुठल्या खांद्याकडून कुठली, अशी संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे। ह्या प्रक्रिया समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणूनच मी पूर्वी सांगितलं की नर्तक आणि संस्कृत शास्त्राचा जाणकारांनी मिळूनच त्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर हल्लीच्या युगात अतिउत्साही नर्तक भरतनाट्यममध्ये किंवा कथ्थकमध्ये किंवा ओडिसीमध्ये असे उभे राहणे किंवा असे हात करणे, संस्कृत श्लोकाचा भाषांतर हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये करतात आणि तसं तसं उभं राहण्यास ते करण म्हणतात, जे अत्यंत चुकीचं आहे। नाट्यशास्त्राची व्याख्या अशी करता येत नाही। आणि म्हणूनच पद्मा सुब्रमण्यमजींनी कर्णांची व्याख्या, कर्णांचं दृश्य श्राव्य रूपांतर जे केलेले आहे, जे अभिनव गुप्तच्या टीकांसोबत टीकांच्या सहायतेने जे केलेले आहे, त्याचा अभ्यास अत्यंत जरुरी आहे।
म्हणूनच आजच्या युवा पिढीने अशा शास्त्रज्ञांकडून सावध राहून योग्य मार्ग शोधून योग्य तो अभ्यास करून आणि योग्य तो ग्रंथ फॉलो करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे. तत्पश्चात असो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा अध्यायाकडे वळायचं आहे. तो म्हणजे नर्तकाला उपयोगी असा अध्याय आहे सामान्य अभिनय आणि चित्राभिनय. सामान्य अभिनय ह्याचा अभिनयाची सामान्य अभिनयाची प्रथम व्याख्या करताना भरत सांगतात, सामान्य अभिनयो नाम ज्ञेयो वाग अंग सत्वजाः तत्र कार्य प्रयत्नस्तु नाट्यम सत्वे प्रतिष्ठितम. अर्थात वाचिक, आंगिक आणि सात्विक अभिनयातून निर्माण होणाऱ्या अभिनयास समानरित्या ज्याचा ह्या तिघांचा अभिनय वापरला जात असेल त्याला सामान्य अभिनय म्हणावा. सत्वातिरिक्तो अभिनयो ज्येष्ठ इत्यभिधीयते. समसत्वो भवेन्मध्य सत्वहीनो अधमस्मृतः. अर्थात जिथे सत्वाचा अतिरेक आहे, अतिशयपणे ज्याचा स्रोत वाहत आहे तो ज्येष्ठ अभिनय. जिथे समसत्व आहे, समान याच्यावर आहे ते मध्यम सत्व, आणि जे सत्वहीन आहे ते अधमसत्व. प्रश्न असा पडतो की सत्व म्हणजे काय? तर सत्वाची व्याख्या 7व्या अध्यायामध्ये भरत सांगतो, यही सत्व नाम मनप्रभवम तच्च समाहित मनत्वादुच्यते मनसौ समाधौ सत्व निष्पत्तिर्भवती. सत्व म्हणजे मनातून उत्पन्न होत असतं. मन हे कसं असलं पाहिजे तर एकाग्र चित्त किंवा एकाग्र मन असलेलं पाहिजे, आणि त्या एकाग्र मन ते कसं असलं पाहिजे तर समाधी अवस्थेपर्यंत पोचणारं ते मन असलं पाहिजे. म्हणजे यावरून सामान्य अभिनय ही प्रत्येक कलाकाराची बैठक, उत्तम कलाकाराची बैठक सत्वावर कशी अवलंबून असते हे स्पष्ट केलेलं आहे या सामान्य अभिनयाच्या अध्यायामध्ये. अगदी सुंदररित्या भरतांनी या अध्यायामध्ये स्त्रींचे अलंकार, अंगज अलंकार, स्वभावज अलंकार, अयत्नज अलंकार असे सांगितले आहे. अंगज अलंकारामध्ये त्यांनी भाव, हाव, हेला ह्याचं वर्णन केलेलं आहे. देहात्मकं भवेत् सत्वं सत्वात् भावा समुत्थिता भावात समुत्थितो हाव हावात हेला समुत्थिता. भाव म्हणजे पहिला भाव, मग हाव आणि मग हेला. हाव भाव नाही, भाव, हाव आणि हेला असे क्रम त्यांनी दिले आहे. कवेर अंतर्गतम भावम भावयन भावोच्यते. कवीच्या अंतर्गत मनात येणारा प्रथम विकार म्हणजे भाव आहे, आणि त्या भावाची शृंगारात्मक सूचना भ्रू, चक्षु इत्यादीने देणं म्हणजे हाव आहे, आणि ललित अभिनयात्मक अभिनय करणे म्हणजे हेला आहे. म्हणजे भावापासून हेला वाढतो, हाव वाढतो आणि हावातून हेलाची निर्मिती होत असते. असा भाव, हाव आणि हेला हा स्त्रीचा अंगात रुजून गेलेला अंगज अलंकार आहे. त्यानंतर स्वभावज अलंकार. लीला विलास विच्छिति विभ्रम किलकिंचित मोट्टायित कुट्टमितम ललितम तथा विहृतम चेति विज्ञेयम दश स्त्रीणाम स्वभावज. लीला म्हणजे प्रियजनांचं अनुकरण. राधा उदाहरणार्थ आपण एखादं दुसरंच घेणार, सगळी नाही घेणार आहे. राधा कृष्णाची मुरली घेऊन मुरली वाजवते, कृष्णाचा शेला घेऊन ओढून फिरते, आणि तो वेश पलटा किंवा त्याचं प्रियजनांचं अनुकरण हेच लीला म्हटलं जातं. विलास अत्यंत स्थान, आसन, गमन इत्यादीमध्ये आमूलाग्र फरक. आजची युवान मुलगी कुठल्या तरी बॉयफ्रेंडला भेटून आली आहे, ते तिच्या विलासात्मक स्थान, आसन, बोलणं आणि गमनावरून सहज कळू शकतं. हे कारण स्वाभाविकरित्या असलेले स्त्रियांच्या अलंकारांपैकी आहेत. मी सर्व अलंकार इथे नाही सांगणार. ह्यानंतर अयत्नज, प्रयत्न न करता
कुठलाही प्रयत्न न करता शोभा कांती दीप्तिश्च माधुर्य धैर्य प्रागल्भ्य आणि औदार्य हे स्त्रीचे अयत्न गुण आहेत. त्याच्यानंतर पुरुषगत असे सत्वभेद आणि वाचिक अभिनयातील आलाप प्रलाप विलाप अनुलाप संलाप अपलाप संदेश अतिदेश वगैरे सांगितले आहेत. त्यानंतर भरत आभ्यंतर नाट्य आणि बाह्य नाट्याची चर्चा करतो. इथे इतकं स्पष्टपणे सांगितलं आहे की भरताच्या काळी देखील नाट्य प्रयोगाचे 2 परंपरा अस्तित्वात असतील. एकामध्ये शास्त्रानुसार सांगितलेल्या नियमांचं पालन करून प्रयोग करणे ते म्हणजे अभ्यंतर, आणि दुसरं म्हणजे शास्त्राद्वारे बहिष्कृत परंतु सृजनात्मक असा नवीन प्रयोग म्हणजे बाह्य, जे आज देखील शक्य आहे. त्यानंतर पंचेंद्रियांचा अभिनय देखील भरतांनी सांगितले आहे. इष्टभाव अनिष्टभाव मध्यस्थ भाव ह्याचंही वर्णन केलेलं आहे. अत्यंत गमतीदार वर्णन पुढे आपल्याला दिसून येते, म्हणजे स्त्री स्वभावानुसार स्त्रियांचे वर्णन. आपण गाढवासारखी वागतेस असं एक उच्चार करतो मराठीत, किंवा घोड्यासारखी काय चालतेस सरळ चल असं म्हणतो. या सगळ्या स्त्री स्वभाव या स्त्रियांचं वर्णन करताना भरत त्यांना शीला म्हणतो. त्यांच्या शीलवर्ण म्हणजे देवशिला गंधर्वशिला राक्षस पन्नग नाग पक्षीशिला पिशाचशिला यक्ष वाघिणी मनुष्य वानरशिला हत्तीणीशिला मृग मासोळी उंट मगरीसारखी डुकऱ्यासारखी घोड्यासारखी म्हशीसारखी बकरीसारखी गाय गोशिला इत्यादीचं सुंदर वर्णन करतो. त्यानंतर स्त्री आणि पुरुषांचा कामविधी सांगून तिथे कामस्य दशावस्थांचं वर्णन करतो. म्हणजे विरह अवस्थांच्या वर्णनमध्ये प्रथमे तू अभिलाष स्याद द्वितीये चिंतनम भवेत अनुस्मृती स्तृतीये तू चतुर्थे गुणकीर्तनम उद्वेगः पंचमं प्रोक्तो विलापः षष्ठमुच्यते उन्मादः सप्तमे ज्ञेयो भवेत व्याधिस्तथा अष्टमे नवमे जडता चैव दशमे मरणम भवेत. अशा 10 अवस्था आहेत. तुम्ही म्हणाल ही 10 अवस्था आता मी का वाचल्या? का ह्याच्यासाठी वाचल्या की भरतनाट्यम प्रयोगातील वर्णम ही जर विरोधकंठिता नायिका आधारित वर्णम असेल तर ह्यातील कमीत कमी 6 ते 7 अवस्थांचे वर्णन प्रत्येक काव्यामध्ये प्रत्येक वर्णमच्या पदांमध्ये प्रत्येक वर्णमच्या अवस्थेमध्ये विरोधकंठिता नायिकेच्या वर्णनमध्ये हे दिसून येतात. किती सुंदररित्या त्यांनी हे वर्णन केलेले आहे. त्यानंतर भरत अष्टनायिकेचं वर्णन करतो. वासक सज्जा विरोध कंठिता स्वाधीन भर्तृका कल्हांतरिता खंडिता विप्रलधा प्रोषित भर्तृका आणि अभिसारिका. त्यात ही त्या 8 नायिकांचं आंगिक अभिनय वामेन तोरणम ग्राह्य असं दाराचं कवाड पकडून मान खाली घालून उभं राहणं म्हणजे विरोध कंठिता. असे वेगवेगळ्या रीतीने आंगिक अभिनयाचा पण त्यांनी स्पष्ट वर्णन केलेलं आहे. या अष्टनायिकांचे अनुभव. मग स्त्रियांनी कामुक झाल्यावर कामुक झाल्यानंतर प्रियकरांचे कसं बोलणं वगैरे वगैरे याचं वर्णन करतो. या सर्वांचं विस्तृत वर्णन या इथे कदाचित करणं शक्य नाही, परंतु शास्त्राच्या या व्याख्याच्या आधारे घेऊन कवी एक सुंदर सर्जन करू शकतो. नट त्याच्या अभिनयामध्ये प्रगल्भता आणून ते सादर करू शकतो आणि नर्तकीच्या नर्तनातून सत्वाच्या आधारे ब्रह्मानंद सहोदर म्हणजे ब्रह्मानंद सहोदर रसाची अनुभूती होऊ शकते हे आपण निश्चित सांगू शकतो. खरं तर या 24व्या अध्यायावर मला भारत सरकारचे फेलोशिप मिळाली आहे आणि त्यातील प्रत्येक घटकांचा म्हणजे आत्ता उच्चारित केलेल्या प्रत्येक घटकांचा संस्कृत साहित्याशी संबंध घालून त्यांची उदाहरणं घेऊन त्याचं दृश्य श्राव्य मंचन आचार्य पार्वती कुमाराजींनी माझ्यावर तयार आहे. एकच उदाहरण भाव हाव आणि हेलाचं सांगते. शकुंतला अभिज्ञान शाकुंतल कालिदासाच्या शकुंतलाच्या प्रथम अवस्था म्हणजे आश्रमातील अवस्थामध्ये जेव्हा दुष्यंताला पाहून आश्रमाविरुद्ध शकुंतलामध्ये जो विकार क्रिएट होतो किंवा निर्माण होतो ती अवस्था म्हणजे भाव.
आणि त्यानंतर त्या विकारामुळे किंवा त्या भावामुळे तिच्या डोळ्या आणि भ्रूच्या हालचाली होतात, ज्या आश्रमविरुद्ध असल्या कारणाने त्या हालचाली भावातून निर्माण झाल्या, म्हणून त्या हाव. आणि सरते शेवटी दुष्यंताला पाहिल्यावर शकुंतलेच्या समोर येताच विलासयुक्त शारीरिक क्रिया झाल्या, त्या म्हणजे हेला. याचं सादरीकरण कालिदासाच्या शकुंतलाच्या नाटकातील डायलॉग्स घेऊन भरतनाट्यम नृत्यशैलीने ते एक आगळं वेगळं दृश्यश्राव्य तयार केलं आहे. आणि या भावहाव हेला नाही, प्रत्येक शिलाप म्हणा, नायिका म्हणा, बाकीचे अलंकार म्हणा, पुरुष अलंकार म्हणून सगळ्यांचं दृश्यश्राव्य रूपांतर तयार केलेलं आहे. आपण कधीतरी त्या विषयावर बोलूया किंवा त्या विषयावर प्रत्यक्ष बघूया. आणि आता आपण शेवटच्या अध्यायाकडे वळणार आहोत. चित्राभिनयाच्या अगदी पहिल्या श्लोकामध्येच तो वर्णन करतो की अंगाद्या अभिनयस्यैवयो विशेषः क्वचित क्वचित अनुक्त उच्यते चित्राः स चित्राभिनयः. अंगिका अभिनयाविषयी मी जे काही पूर्वी सांगितले आहे ते, आणि काही उर्वरित किंवा न उच्चारलेला असा जो काही अभिनय आता आहे तो मी चित्राभिनयामध्ये सांगणार आहे. म्हणजे त्याच्यात दिवस आणि रात्रीची वेळ अगदी सोप्या भाषेत सांगायचं. म्हणजे त्यांनी पताक गोल फिरवायचे स्वस्तिक करून, म्हणजे इथून इथे केला की दिवसाची रात्र झाली, संध्याकाळ झाली, ऋतू बदलली, ग्रह बदलले, नक्षत्र बदलले इत्यादी. भूमीवरील पदार्थ दाखवून जाते, उत्तान ते अधोमुख हस्त करून निरीक्षण करणे, चांदणे किंवा चंद्रप्रकाशचा अनुभव त्यांनी गंध, सुगंध, स्पर्श, थंडी व असं दाखवण्यासाठी दाखवून करावा. सूर्य किंवा अग्नीचा अनुभव करताना त्यांनी वस्त्राने किंवा अंगाने तोंड पुसणे, मग जमिनीवर उष्णता ह्याचा अभिनय करावा. इथे त्यांनी या संपूर्ण अध्यायामध्ये लोकधर्मानुसार कसा अभिनय करा, म्हणजे तोंड लपवून करा, अंग पुसून करा, मान खाली नेऊन करा असे सांगितले. एक या संख्याचा अर्थ 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा संख्या दाखवण्यासाठी बोटांचा वापर करा. 10, 100 आणि 1000 त्यांचे स्थान आहे त्याप्रमाणे त्यांची पताक हस्ताने दाखवा, हे त्यांनी सांगितले. छत्र, ध्वज किंवा झेंडा वापरण्यासाठी नाटकात काठी वापरा आणि नृत्यकारांनी खटकामुख वापरावा किंवा सूची वापरावा किंवा पताकने तो दाखवावा. शस्त्र धरण्यासाठी त्यांनी शिखरचा वापर करावा किंवा कपित्थाने शस्त्र धारण करावं सांगितले. बाळ किंवा संततीचा अभिनय हंस पक्षाद्वारे गोल फिरवून करावा किंवा हंस पक्ष फिरवत करावा. अशा रीतीने त्यांनी लोकधर्मी अभिनयाने लोकमध्ये प्रचलित असा अभिनय करून दाखवा असं सांगितलं आहे. त्यानंतर परत इथे एक श्लोक सांगतो की अनेक भावांचा अभिनय तथा निरनिराळ्या प्रकाराच्या प्रयोगानुसार प्रयोजन किंवा मागणी, भाग पडणारी स्थिती किंवा गरजाप्रमाणे स्थान किंवा हस्त इत्यादींचा वापर करून त्याची निर्मिती करावी, त्याचा प्रयोग करावा. त्यानंतर त्यांनी हर्ष, क्रोध, दुःख, भय इत्यादींचा देखील अभिनय सांगितला आहे. आता प्रश्न असा येतो की 6व्या रसा अध्यायामध्ये आणि 7व्या भाव अध्यायामध्ये इतक्या शास्त्रोक्त रीतीने त्यांचे विभाव, अनुभाव, व्यभिचारी भाव आणि त्यांचे रंग, त्यांची देवता, त्यांचे व्याख्या केल्यानंतर परत इथे चित्राभिनयामध्ये ह्या भावांची पुनरावृत्ती का केली आहे? पण तसं तिथे नाही आहे. या चित्राभिनयामध्ये त्यांनी कलाकाराला, डायरेक्टरला, नृत्यांगनाला लोकांमध्ये प्रचलित असलेली किंवा दिसून येत असलेल्या सर्व क्रियांचा आधार घेऊन अभिनयामध्ये नाविन्यता कशी निर्माण होऊ शकते याचं उदाहरण सिद्ध करून दिले आहे. अर्थात नाट्यशास्त्रामध्ये काळ आणि युगानुसार प्रचलित प्रथामध्ये नवकल्पना रुजू शकते, निर्माण होऊ शकते आणि लोकमान्य पद्धतींचा सन्मान करून त्याची काही उदाहरणे म्हणजे संपूर्ण नाट्यशास्त्रात आहे. मी 1, 2, 3 असे अध्यायातले उदाहरणं अजून वाचून दाखवणार. लोक प्रमाणाचे तो सांगतो, लोकवृत्तानुकरणम नाट्यम एतन्मया कृतम.
वेगवेगळ्या घटनांचं जे चित्रण लोकांच्या आचरणांचं आहे त्याचं अनुकरण, त्याची अनुकृती म्हणजे नाट्यामध्ये आहे. लोकोपदेश जननम नाट्यमेतम दस्ती. हे नाट्य लोकांना अनुकूल आणि उपयुक्त असं उपदेश देणारं आहे. शिरोभेदाच्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय लोकस्वभावेन प्रयोक्तव्या. याशिवाय डोक्याचे इतर अनेक भेद होऊ शकतात जे त्यांनी सांगितले त्याशिवाय, आणि लोकांमध्ये प्रचलित क्रिया किंवा अभिनयांवर आधारित आहेत व म्हणूनच जरूर पडल्यास लोकांच्या प्रकृती व स्वभावानुसार त्याचा प्रयोग करावा, त्याचं प्रयोजन करावं. गतीच्या अध्यायात अगेन परत तेच सांगितलंय की वेगवेगळ्या परिस्थितीनुसार गतींचा वापर करावा, आणि ह्या ज्या ज्या गतींचं वर्णन मी केलेलं नाही असं तुम्हाला वाटतं ते सर्व लोकांमध्ये प्रचलित त्यांचा अभ्यासांवर अवलंबून करावा असं सांगते. हे सर्व सांगताना थोडंसं माझ्या संशोधनाविषयी सांगते की अशा अभ्यास करत असताना संगीत दर्पणाच्या काही गतींचा मी शब्दांमध्ये वापर केला. कुंभकर्ण विरचित नृत्य रत्नकोशातील देशीकरणांच्या विभागातून कलासकरणांचा विभाग दृश्यश्राव्य स्वरूपात तयार केला. संपूर्ण ग्रंथातील जसे मार्गीकरणांचं प्रदर्शीकरण पद्मा सुब्रमण्यमजी, डॉक्टर पद्मा सुब्रमण्यमजींनी केलं, तसंच देशीकरणांचं प्रदर्शीकरण दृश्यश्राव्य स्वरूपात कलासकरणांचं ह्यांचा आधार कुंभराजांनी निसर्गातून घेतले. वीज, तलवार, मृग, बक, मंडूक, हंस ह्याच्यावर आधारित नृत्यांच्या हालचालींची पुनर्रचना करून त्यांचं कालिदासाच्या ऋतुसंहारामध्ये काव्यामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला. पण शास्त्राला कुठेही खराब केलं नाही. आणि हे सगळं शक्य आहे कारण मार्गी नृत्याचा किंवा मार्गीकरणांचा अभ्यास होता, म्हणून देशीकरणांच्या अभ्यासाकडे वळू शकलो. त्यानंतर संगीतातील करवर्तना, उदाहरणार्थ एक करपल्लव वर्तना कथकमध्ये खूप सहजरित्या वापरतात. त्या करवर्तना संगीत रत्नाकर्त्या आहेत. त्यात अत्यंत सुंदररित्या प्रयोग अभिनय, मग भरतनाट्यम, कुचिपुडी, कथाकली किंवा कथकमध्ये वेगवेगळ्या शैलीत त्या वापरल्या जात आहेत. त्यानंतर मार्गी आणि देशी स्थानांचा अभ्यास करून संशोधन करून कंटेम्पररी म्युझिकवर NCPAसाठी तयार केला. ते यूट्यूबवर तुम्हाला दिसेल. खरं सांगायचं म्हणजे हे सगळं शक्य झालं आहे ते आचार्य पार्वती कुमार यांनी माझ्या माध्यमातून अभिनय दर्पणच्या 324 श्लोकांचे जे सादरीकरण करवले, त्यामुळेच या संशोधनाची पायरी मी गाठू शकले आहे. आणि त्याचंही सादरीकरणाचं संपूर्ण रूपांतर IGNCAच्या आर्कायव्हलमध्ये उपलब्ध आहे. परत एकदा शेवटचं, शास्त्र कोणालाच प्रतिबंधित करत नाहीत. सर्व रसिक, सर्व प्रेक्षक, सर्व नृत्यकार, सर्व नृत्य शिक्षक इत्यादींना मीच प्रश्न विचारणार आहे की भारतीय शास्त्रीय नृत्यासाठी नाट्यशास्त्र ग्रंथाची आवश्यकता आहे की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. फक्त शब्दशः भाषांतर न करता दृश्यश्राव्य करताना त्याच्या इन बिटवीन लाईन्स जाणून घेऊन त्याच्या विविध टीकांवर चर्चा करून अभ्यास करून जर आजच्या नृत्यशैलीला ते किती शक्य आहे हे बघण्याचा प्रयत्न करणं हाच आजच्या माझ्या लेक्चरचा हेतू आहे की आपण सर्वांनी शास्त्र आणि परंपरा या दोघांनाही नमन करून पुढे जाऊया. नमो नमः. आणि या सर्व सांगण्याची मला संधी दिल्याबद्दल मी प्रसाद प्रकाशनच्या सर्व अधिकाऱ्यांची खूप ऋणी आहे. धन्यवाद. नमो नमः.
होतं ना.